मनात बरेच प्रश्न होते. नक्की काय आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट? म्हणजे ही नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे का? आणि याचा माझ्या बिझनेसला कसा काय फायदा होणार? मेंबर्स मला सतत कॉलिंग का करतात, ह्याच्या मागे ह्यांना काहीतरी कमिशन भेटते का, ह्या माझ्या मनातल्या शंका वाढू लागल्या. मला असं वाटलं होतं थोडंसं की मला या क्लबमधून काही रेफरन्स भेटतील की नाही, कारण माझा नवीन प्रोडक्ट आहे, कोणाला माहिती नाही आहे. आणि नक्कीच सॅटर्डे क्लब जॉईन केल्यानंतर बिझनेस तर मी इतकी वर्ष करतच होते, पण तो बिझनेस कुठल्या पद्धतीने केला पाहिजे आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या दिशेने आपण किती फास्ट वाटचाल करू शकतो हे मला सॅटर्डे क्लब मध्ये कळलं. सॅटर्डे क्लब हा एक मंच आहे, तिकडे आपल्या मराठी उद्योजकांसाठी छान काम होतं. एकमेकांसाठी रेफरन्स दिले जातात, एकमेकांसाठी बिझनेस जनरेट केले जातात, एकमेकांच्या डंडील्सच्या काउंट्स करोडो मध्ये लाखांमध्ये बघून मी भारावून गेलो. खूप छान प्रकारे मला इथे रिस्पॉन्स मिळाला आणि बरेच मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेरचे रेफरन्सेस मला सॅटर्डे क्लबमधून भेटले. ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सॅटर्डे क्लब काम करतो. त्यांचे MDP, LDP असे बरेच कोर्सेस असतात, ते आपल्यावर काम करण्यासाठी त्यांनी तयार केलेले आहेत. क्लबमधील कोणी सदस्य जर तुम्हाला कॉलिंग करत असेल, तुम्हाला मीटिंगसाठी बोलवत असेल, तर त्यांच्याबद्दल तुम्ही कोणताही गैरसमज करू नका. त्यांना कोणतंही कमिशन भेटत नाही, कुठलीही फीज भेटत नाही क्लबकडून. त्यांच्यामध्ये एक तळमळ निर्माण झाली आहे की मराठी उद्योजक या चळवळीमध्ये यावा, ही चळवळ मोठी व्हावी. मला पण असं वाटतं की जे मराठी उद्योजक आहेत तर त्यांनी नक्की सॅटर्डे क्लब जॉईन करावा. भिडे सरांचं एक वाक्य जे होतं ते हृदयाला भिडून गेलं. एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. स्वर्गीय माधवराव भिडे सरांची एकच आशा होती की मराठी माणसाने व्यवसाय करावा आणि तो श्रीमंत व्हावा.